आपण पुऱ्याचा उंडा तयार करून घेऊयात. तर इथे मी मेजरिंग कपने किंवा वाटीने 4 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यावरती आपण चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर आणि 2 मोठे चमचे एकदम बारीक रवा जो असतो तो टाकणार आहोत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे आपला एकदम घट्टसर असा उंडा मळून तयार झालेला आहे. एकदम घट्ट उंडा मळून घेतल्यामुळे पुऱ्या खूप जास्त तेल पित नाहीत. आता याला आपण जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास भिजत ठेवणार आहोत. आता याला आपण झाकणाने किंवा मग ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत, म्हणजे उंडा वरतून सुकणार नाही. पुऱ्या बनवण्यासाठी आपला जो उंडा आहे तो एकदम छान मुरला गेलेला आहे. आता याला आपण आणखीन 1 मिनिट छान मळून घेणार आहोत. आता याला आपण थोडंसं तेल लावून पुरी लाटून घेणार आहोत. तर पुरी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ लाटून नाही घ्यायची. जास्त पातळ लाटली तर ती तेलामध्ये व्यवस्थित फुगत नाही. असा उंडा टाकला की लगेचच वरती येतोय, म्हणजे पुरीसाठी एकदम परफेक्ट तेल गरम झालेलं आहे. तर एकदम कडकडीत तेलामध्ये पुऱ्या तळून घेतल्या म्हणजे पुऱ्या खूप जास्त तेल पित नाही. आता पुरी दोन्ही बाजूंनी आपण छान एकसारखी सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे. आता यातलं व्यवस्थित तेल निथळून घेऊन याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून तळून